आता आपल्याला डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन लिव्हिंग बघायचं. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय डेड मध्ये बघितलं होतं. पण आता लिव्हिंग मध्ये काय पॉइंट्स आहेत हे पण बघणं महत्वाचं आहे. आपण काय म्हणलं होतं, लिव्हिंग मध्ये आपण बघताना 2 पॉइंट बघणार आहोत. एक तर क्रॉनिक पॉइझनिंग आणि अॅक्यूट पॉइझनिंग. ठीक आहे. क्रॉनिक पॉइझनिंग झाली असेल तर आपण कसं डायग्नोस करणार आणि अॅक्यूट पॉइझनिंग झाली असेल तर कसं डायग्नोस करणार, हे दोन्ही पण बघायचे आपल्याला. याच्यामध्ये सेम तेच 5 पॉइंट रिपीट करायचे आहेत. क्रॉनिक मध्ये पण हेच 5 पॉइंट आहेत आणि अॅक्यूट मध्ये पण हेच 5 पॉइंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला हिस्ट्री. सगळ्यात आधी हिस्ट्री घेणं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील, सायन्स अँड सिम्पटम्स काय, केमिकल अनालिसिस अँड डिफरन्शियल डायग्नोसिस. डिफरन्शियल डायग्नोसिस इथं का दिलंय, कारण की खूप खूप वेळेस काय होतं की जे काही आपले नॉर्मल डिसीजेस असतात, जसं की जॉन्डिस असो किंवा डायरिया असो, त्याच्यामध्ये जे लक्षणं दिसतात तेच पॉइझनिंगच्या केसमध्ये पण दिसतात किंवा जे पॉइझनिंग मध्ये लक्षणं दिसतात तेच या डिसीजेस मध्ये पण दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस बघणं पण खूप गरजेचं ठरतं. ठीक आहे. मग हे 5 पॉइंट आपल्याला अॅक्यूट आणि क्रोनिक पॉइझनिंग मध्ये बघायचे. आता सगळ्यात आधी आपण अॅक्यूट पॉइझनिंगचं बघूया. अॅक्यूट पॉइझनिंग मध्ये हिस्ट्री. पहिला पॉइंट हिस्ट्रीचा होता. हिस्ट्रीमध्ये ह्याच्यामध्ये हिस्ट्री कशी असेल बघा. तर अॅक्यूट पॉइझनिंग नावामध्येच दिलेलं आहे. अॅक्यूट म्हणजे काय, कमी वेळापुरती किंवा थोड्या प्रमाणामध्ये, आणि क्रोनिक म्हणजे काय, जास्त टाइम त्याच्यामध्ये जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग याच्यामध्ये जनरली हिस्ट्री काय असते की पर्सन हा थोड्या वेळाखाली एकदम नॉर्मल होता. पर्सन इज ऑल राईट सम टाइम बॅक बट नाऊ शी किंवा ही इज नॉट ओके. हे आपल्याला हिस्ट्रीमध्ये लिहिता येईल. थोड्या वेळाखालीच पर्सन चांगला होता पण आता तो पर्सन चांगला नाहीये किंवा त्याच्यामध्ये काहीतरी सिम्पटम्स दिसतात, हे हिस्ट्रीमध्ये येतं. नंतर बघा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण कसं लिहू शकतो. ते अॅक्यूट पॉइझनिंग आहे ना, मग ह्याच्यामध्ये आपल्याला एव्हिडन्सेस दिसतात. एव्हिडन्सेस ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ सस्पेक्टेड फूड, फ्लुइड किंवा मेडिसिन, ड्रग्स याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिले तुम्ही काय लिहू शकता, एव्हिडन्स ऑफ कॉन्टॅक्ट विथ, मग त्याच्यामध्ये फूड येऊ शकतं, फ्लुइड येऊ शकतं, ड्रग्स और एनी मटेरियल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हे आपल्याला सापडून येतं की कोणतं तरी फूड आहे, फ्लुइड आहे, ड्रग आहे किंवा काहीही असो त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलंय, त्याच्यामुळे आपल्याला ते आपले सिम्पटम्स दिसतात, हे आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये मॅनिफेस्टेशन्स लिहायचे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, सायन्स अँड सिम्पटम्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक आपल्याला असा ग्राफ काढायचा आहे बघा. एक्झाम मध्ये लिहिताना पण तुम्हाला हा ग्राफ असा काढायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये इथं येणार टाइम. ठीक आहे. इथं येणार काय, टाइम, आणि इकडे येणार मॅनिफेस्टेशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग नंतर इकडे टाइम झालं, इकडे मॅनिफेस्टेशन झालं. अॅक्यूट पॉइझनिंग मध्ये कसं असतं, ग्रॅज्युअली मॅनिफेस्टेशन इन्क्रीजेस होतात, ग्रॅज्युअली इन्क्रीजेस इनटू रिकव्हरी और डेथ. म्हणजे एक तर त्या पर्सनची डेथ होईल किंवा पूर्ण रिकव्हरी होईल. ठीक आहे. जसं जसं टाइम पास होईल तसं ग्रॅज्युअली मॅनिफेस्टेशन म्हणजे हळूहळू वाढतात. वाढून काय होतात, एक तर डेथ होईल किंवा रिकव्हरी होईल पूर्णतः. हे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये 2 पॉइंट लिहायचे तुम्हाला. ठीक आहे. एव्हिडन्सेस सापडतात आणि मॅनिफेस्टेशन्स कसे असतात हे 2 लिहायचे. ओके. तुम्हाला क्रॉनिक मध्ये पण एक ग्राफ सांगितला जाईल, तिथं फक्त वेगळं असेल, तिथले मॅनिफेस्टेशन्स वेगळे असतात. म्हणजे मग ह्या इथं लक्षात ठेवायचं, हा ग्राफ मध्ये काय होतं की ग्रॅज्युअली मॅनिफेस्टेशन्स इन्क्रीज होतात, इन्क्रीजेस इनटू रिकव्हरी और डेथ. 2 चान्सेस आहेत त्याच्यामध्ये. ओके. तर बघा हे कॅरेक्टरिस्टिक झाले. आता जे सायन्स अँड सिम्पटम्स बघायचे आपल्याला. सायन्स अँड सिम्पटम्स काय असतील ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये सगळे नॉर्मल सायन्स अँड सिम्पटम्स आपल्याला जे काही पॉइझनिंगच्या केसेस मध्ये दिसतात ते सगळे सायन्स अँड सिम्पटम्स इथे तुम्हाला दिसतील. जसं की नॉझिया, ओमेटिंग, डायरिया. तुम्ही माझ्या बरोबर साईडला लिहिलं तरी पण चालेल आणि हे इझी आहे. ठीक आहे. नॉझिया, ओमिटिंग, डायरिया हे दिसणार. नंतर मग कन्व्हल्जन, कन्फ्युजन हे दिसतात तुम्हाला. कन्व्हल्जन, कन्फ्युजन हे सायन्स अँड सिम्पटम्स मध्ये दिसतात. मग त्याच्याबरोबरच एका सिस्टमच्या रिलेटेड सायन्स अँड सिम्पटम्स सांगितलेत ते पण दिसतात. हे कन्व्हल्जन, कन्फ्युजन हे कशाच्या रिलेटेड झाले, सीएनएस चे मॅनिफेस्टेशन झाले. ठीक आहे. नंतर जीआयटी च्या रिलेटेड कोणते झाले, हे नॉझिया, वॉमिटिंग, डायरिया हे काय झाले, जीआयटी च्या रिलेटेड झाले. नंतर स्मेल,
स्मेल फ्रॉम माउथ और क्लॉथ्स, हे पण तुम्हाला अॅक्यूट पॉइझनिंग मध्ये दिसून येतं. कारण की आत्ताच काहीतरी पॉइझनिंग झाली तर मग ते स्मेल पण आपल्याला लगेच येऊ शकतो त्याचा. म्हणजे स्मेल फ्रॉम द माउथ अँड क्लॉथ. माउथ मधून पण स्मेल येऊ शकतो किंवा क्लॉथ वर पण स्मेल असू शकतो. ठीक आहे. नंतर ओमिटस. ओमिटस चे स्टेन्स ऑन द क्लॉथ. क्लॉथ और ओमिटसचे स्टेन्स असू शकतात किंवा ओमिटसचा स्मेल. डिफरंट टाईपचा स्मेल असू शकतो ओमिटसचा. त्याच्यावरून पण आपल्याला कळतं की कोणती पॉइझनिंग आहे किंवा काय खाल्ल्यामुळे पॉइझनिंग झाली आहे. हे आपल्याला ओमिटसच्या डिफरंट टाईपच्या स्मेल वरून पण कळतं. जसं की सीएनएस मध्ये स्पेसिफिक अशी स्मेल आपल्याला दिसून येते. नायट्रिक ऑक्साईडचं जर पॉइझनिंग असेल, ऑक्झॅलिक ऑक्साईडचं जर पॉइझनिंग असेल, तसंच मग आयोडीनचं, फॉस्फरसचं त्यांचे जर पॉइझनिंग असतील तर त्याची एक स्पेसिफिक अशी ओडर असते ती आपल्याला कळून येते. मग ते ओमिटसच्या स्मेल वरून पण आपण डिफरंट करू शकतो की कोणती पॉइझनिंग झालेली आहे किंवा डायग्नोज करू शकतो. ठीक आहे. नंतर मग कंडिशन ऑफ प्युपिल और आय दोन्ही पण म्हणू शकतो. ठीक आहे. काय आईची किंवा प्युपिलची काय कंडिशन आहे त्याच्यावर, म्हणजे ते डायलेटेड आहेत का कॉन्स्ट्रिक्टेड आहेत हे आपल्याला त्याच्यावरून कळून येतं. जसं की धतूरची पॉइझनिंग जर असेल, धतुरा तर डायलेटेड असतात. ठीक आहे. आणि नंतर मग ओपियमची जर पॉइझनिंग असेल, ओपियम तर कॉन्स्ट्रिक्टेड प्युपिल असतात. हे कॉमन एक्झाम्पल्स आहेत जे की आता मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. हे काय झालं त्याच्या सायन्स अँड सिम्पटम्स मध्ये. आधी तर जीआयटीचे लिहायचे सायन्स अँड सिम्पटम, नंतर सीएनएसचे लिहिले, नंतर मग स्मेल, ओमिटस वरून आपण ओमिटसचे स्टेन ऑन द क्लॉथ किंवा ओमिटसच्या स्मेल वरून, जसं की सायनाइड्स मध्ये, त्याचबरोबर नायट्रिक ऑक्साईड, ऑक्झॅलिक ऍसिड, त्या सगळ्यामध्ये वेगवेगळी पर्टिक्युलर त्यांची स्मेल असते. त्या स्मेल वरून आपण डायग्नोज करतो. त्याचबरोबर कंडिशन ऑफ आयची कंडिशन काय आहे त्यावरून पण आपण डायग्नोज करू शकतो की कशाची पॉइझनिंग झाली असेल. ठीक आहे. हे काय झालं सायन्स अँड सिम्पटम्स मध्ये आलं हे सगळं. आता आपण पुढचा पॉइंट बघूया. पुढच्या पॉइंट मध्ये काय, केमिकल अनालिसिस. आपण जे काही केमिकल अनालिसिस करणार आहोत त्याच्यासाठी आपण काय काय पाठवतो ऍज अ सॅम्पल म्हणून, ते सगळे तुम्हाला केमिकल अनालिसिस मध्ये लिहायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय काय लिहिणार बघा. ठीक आहे. केमिकल अनालिसिस त्याच्यामध्ये तुम्ही जे काही क्लॉथ्स आहेत ते क्लॉथ्स पाठवता केमिकल अनालिसिस करण्यासाठी, किंवा स्टमक, इंटेस्टाईन, त्यांचं कंटेंट, आपण जे बॉटल 1, बॉटल 2, बॉटल 3 बघितले होते डेट मध्ये डायग्नोसिस करताना, ते सगळं इथं लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय, क्लॉथ्स पाठवणार, ऑर्नामेंट्स, जे काही त्या पर्सन पाशी आपल्याला ऑर्नामेंट सापडले ते सगळे ऑर्नामेंट्स, तसेच पुन्हा सस्पेक्टेड फूड किंवा एनी सबस्टन्स जे आपल्याला वाटतं की या सबस्टन्समुळे पॉइझनिंग झाली असेल, असा कोणताही सबस्टन्स जर त्याच्या सर्कमस्टेन्शियल मध्ये सापडला असेल तर आपण ते केमिकल अनालिसिस साठी पाठवतो. नंतर मग विजरा, इंटरनल विजरामध्ये सगळं मग येतं, स्टमक, इंटेस्टाईन अँड इट्स कंटेंट, हे सगळं कशासाठी आपण केमिकल एक्झामिनेशन साठी पाठवतो. ठीक आहे. कळालं. क्लॉथ, ऑर्नामेंट्स, नंतर मग जे काही सस्पेक्टेड फूड आहे, सस्पेक्टेड जे काही ऑर्नामेंट्स असतील किंवा जे काही आपल्याला त्याच्या सर्कमस्टेन्शियल मध्ये सापडतात सबस्टन्स, ते सगळे केमिकल, कारण की त्याच्यावर आपल्याला काहीतरी कळेल की कशाची पॉइझनिंग आहे, त्यामुळे आपण ते सगळे पाठवतो केमिकल अनालिसिस साठी. नंतर मग विजरामध्ये सगळे जे काही इंटरनल विजरा आहेत आपल्याला, ते सगळे विजरा आणि त्याच्यामध्ये जे काही कंटेंट सापडतील आपल्याला ते पण पाठवतो. तसंच मग आणखी ते काम तुम्ही लिहू शकता की आपण ते जे काही त्याचे गम्स आणि टीथ आहेत त्याचे पण आपण एक्झामिनेशन साठी पाठवतो, गम्स अँड टीथ. कारण की आता जे काही पॉइझनिंग्स आहेत आपल्या त्याच्यामध्ये कधी कधी गम्सचा कलर चेंज होतो किंवा टीथचा कलर चेंज होतो, त्याच्यावरून पण आपण डायग्नोज करू शकतो की कशाची पॉइझनिंग आहे. मग त्याच्यासाठी गम्स अँड टीथ हे पण आपण केमिकल एक्झामिनेशन साठी पाठवतो. ठीक आहे. हे झाले केमिकल एक्झामिनेशनचे पॉइंट्स. तर पुढचं बघा, डिफरन्शियल डायग्नोसिस. तर डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये आपण जे काही अॅक्यूट पॉइझनिंग आहे त्याचं कशा कशासोबत डिफरन्शियल डायग्नोसिस करतो ते लिहायचे त्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात आधी डायरिया,
कारण की याच्यामध्ये पण आपण जे सायन्स अँड सिम्पटम्स बघितले त्याच्यामध्ये आपण डायरिया हे लक्षण बघितलं होतं. मग त्याच्यामुळे डायरिया हे त्याचं कॉमन झालं. ठीक आहे. नंतर त्याचबरोबर आणखीन आपण कोलेरा, GIT अल्सर्स यासारखे किंवा डायबिटीज असेल त्याच्यासोबत पण डिफरन्शियल डायग्नोसिस करतो. ठीक आहे. कोलेरा, GIT अल्सर्स, डायबिटीज हे पण आपण या डिसीजेस बरोबर डिफरन्शियल डायग्नोसिस करतो. कशाचं? अॅक्यूट पॉइझनिंग असेल तर. ठीक आहे. हे झालं आपलं अॅक्यूट पॉइझनिंगचं सगळं. अॅक्यूट पॉइझनिंग इन लिव्हिंग. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? सगळ्यात आधी हिस्ट्री बघितली, नंतर कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, सायन्स सिम्पटम्स बघितले, केमिकल अनालिसिस अँड डिफरन्शियल डायग्नोसिस. ठीक आहे. खूप इझी आहे. होप सो सगळ्यांना समजलं असेल. मी ज्या फॉर्म मध्ये सांगते त्याच फॉर्म मध्ये एकदा समजून घ्या. नंतर आपल्या आयुर्वेद मराठीच्या सगळ्या नोट्स वाचा. म्हणजे आता हे लेक्चर बघितलं, इथंच थांबा. नंतर काय करा, अॅक्यूट पॉइझनिंगचे जे काही नोट्स आहेत आपल्या आयुर्वेद मराठीच्या ॲपवर, त्या नोट्स वाचा. म्हणजे काय होईल तुम्हाला, की लगेच समजून जाईल. जे काही डाउट्स आहेत ते पण डाउट्स लगेच तुम्ही विचारून क्लिअर करू शकता. ठीक आहे. आता आपण बघूया क्रोनिक पॉइझनिंग. ठीक आहे. क्रोनिक पॉइझनिंग मध्ये पण तेच 5 पॉइंट्स आपल्याला रिपीट करायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट हिस्ट्री, नंतर कॅरेक्टरिस्टिक्स. आता हे पण दोन्ही पॉइंट एकदाच बघून घेऊया. त्याच्यामध्ये अॅक्यूट सारखी हिस्ट्री नसते. त्याच्यामध्ये हिस्ट्री थोडी आपल्याला वेगळी दिसेल. कारण की क्रोनिक पॉइझनिंग आहे ना, क्रोनिक पॉइझनिंग मध्ये खूप दिवसापासून ती पॉइझनिंग सुरू आहे शरीरामध्ये. जसं की जे इंडस्ट्रीज मध्ये काम करतात, छोटे छोटे किंवा मायक्रो मॉलिक्युल्स असतात, ते त्यांच्या रेस्पिरेटरी पॅसेजद्वारे शरीरामध्ये जातात आणि वर्षानुवर्ष ते एकाच इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे ते तशाच शरीरामध्ये अॅक्युमुलेट होत जातात आणि जेव्हा खूप जास्त प्रमाणात होतात तेव्हा त्यांना सायन्स अँड सिम्पटम्स दिसायला लागतात. ही झाली क्रोनिक पॉइझनिंग ऍक्च्युअल. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये सायन्स अँड सिम्पटम्स किंवा त्याच्या हिस्ट्रीमध्ये काय दिसणार? सगळ्यात आधी तर हिस्ट्रीमध्ये लॉस ऑफ वेट, लॉस ऑफ ॲपेटाईट, लॉस ऑफ इंटरेस्ट हे सगळे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये दिसून येईल त्याच्यात. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये काय दिसणार? लॉस ऑफ ॲपेटाईट, नंतर लॉस ऑफ वेट, लॅक ऑफ इंटरेस्ट, लॅक ऑफ इंटरेस्ट इन एनी वर्क. कोणतंही काम करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट राहत नाही. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हे सगळे जेव्हा तुम्हाला दिसतील तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की ह्याच्यामध्ये काहीतरी क्रोनिक पॉइझनिंग असू शकते. म्हणजे जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो तेव्हा त्याला कळत नाही की कशामुळे त्याला हे सगळं होतंय. म्हणजे त्याचं खाणं-पिणं पण नॉर्मल असतं, पण तरी पण त्याचं वेट लॉस झालेलं असतं. मग तेव्हा आपल्याला सगळे हिस्ट्री घेताना त्याचं ऑक्युपेशन काय आहे, हे घेणं खूप जास्त गरजेचं असतं. मग त्याच्यातून आपल्याला कळतं की त्याला क्रोनिक पॉइझनिंग होत आहे. मग ते हिस्ट्रीमध्ये झाले हे सगळे पॉइंट्स. ठीक आहे. नंतर आता जे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघा. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये याच्यामध्ये असं काय सस्पेक्टेड पॉइझनिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं वगैरे असं काहीही नसतं. ह्याच्यामध्ये कसं असतं, आपण तिकडे पण एक ग्राफ बघितला होता. मॅनिफेस्टेशन्स आणि टाइम हा ग्राफ बघितला होता आपण. ठीक आहे. इकडे काय होतं? मॅनिफेस्टेशन्स होते आणि इथं काय होतं? टाइम होता. अॅक्यूट पॉइझनिंग मध्ये कसं होतं? मॅनिफेस्टेशन इन्क्रीजेस ग्रॅज्युअली इंटू रिकव्हरी ऑर डेथ असं होतं. परंतु इथं कसं असतं? मॅनिफेस्टेशन इन्क्रीजेस, डिक्रीजेस, इन्क्रीजेस, डिक्रीजेस, इन्क्रीजेस, डिक्रीजेस हे सगळं त्याच्यामध्ये चालूच असतं. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट असं काहीही नसतं. म्हणजे लवकर डेथ पण येत नाही आणि रिकव्हरी तर नसतेच ह्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्ही इथे लिहू शकता की नो डेथ अँड नो रिकव्हरी इन मोस्ट ऑफ द केसेस. मोस्ट ऑफ द केसेस. ठीक आहे. मग मॅनिफेस्टेशन इन्क्रीजेस, डिक्रीजेस त्यालाच काय म्हणतात? वॅक्सिंग अँड वॅनिंग फिनॉमिना. ठीक आहे. इथे लिहून देते. वॅक्सिंग अँड वॅनिंग फिनॉमिना. हे खूप जास्त महत्वाचं आहे याच्यामध्ये. वॅक्सिंग अँड वॅनिंग फिनॉमिना. ओके. त्याच्यामुळे हे याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये लिहिताना मॅनिफेस्टेशन असं लिहायचं की मॅनिफेस्टेशन इन्क्रीजेस, डिक्रीजेस, आफ्टर सम टाइम दे इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस. नो डेथ अँड नो रिकव्हरी इन मोस्ट ऑफ द केसेस. जर क्रोनिक पॉइझनिंग जास्त प्रमाणामध्ये असेल तरच डेथ होऊ शकते.
आणि डेथ व्हायला पण खूप जास्त वेळ लागेल त्याच्यामध्ये. आणि त्यालाच वॅक्सिंग आणि वॅनिंग फिनॉमिना कशाला म्हणतात? हे जे काही मॅनिफेस्ट इन्क्रीजेस डिक्रीजेस होत आहेत त्याला वॅक्सिंग अँड वॅनिंग फिनॉमिना म्हणतात. ठीक आहे. हे तुम्हाला एमसीक्यूला पण येऊ शकतो की वॅक्सिंग अँड वॅनिंग फिनॉमिना कुठं आहे, किंवा तुम्हाला वायवाला पण विचारतात की ते काय आहे नेमकं. तर ते कशामध्ये क्रोनिक पॉइझनिंगच्या डायग्नोसिस मध्ये येतं आणि त्याचे मॅनिफेस्टेशन्स आहेत. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहेत पॉइंट? हिस्ट्री आणि कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघा पुढचा पॉइंट. पुढचा पॉइंट काय असणार? सायन्स अँड सिम्पटम्स असणार. ठीक आहे. सायन्स सिम्पटम्स, केमिकल अनालिसिस आणि डिफरन्शियल डायग्नोसिस. तर आपण एक एक पॉइंट बघूया. सायन्स अँड सिम्पटम्स मध्ये पण याच्यात सायन्स अँड सिम्पटम कसे असणार, की जे काय क्रोनिक डिसीजेस मध्ये किंवा क्रोनिक पॉइझनिंग मध्ये आपल्याला दिसून येतील असे सायन्स अँड सिम्पटम्स असतात. मग त्याच्यामध्ये काय जीआयटी, हा जीआयटी इरिटेशन, जीआयटी मध्ये पूर्ण जीआयटी मध्ये इरिटेशन किंवा अल्सरेशन्स आपल्याला इथे दिसून येतात. अल्सरेशन, या पेशंटला काही खाता सुद्धा येत नाही किंवा अशी एक स्टेज येते की त्यांना काही पिता पण येत नाही. मग ते कशामध्ये आले? जीआयटी इरिटेशन किंवा जीआयटी अल्सरेशन्स मध्ये. नंतर सीएनएस च्या रिलेटेड मॅनिफेस्टेशन्स असतात. सीएनएस मॅनिफेस्टेशन्स, सीएनएस मॅनिफेस्टेशन मध्ये तेच आपण जे हिस्ट्री मध्ये बघितलं होतं की कन्व्हल्जन्स येतात, कॉन्सन्ट्रेशन, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, लॅक ऑफ इंटरेस्ट इन एनी वर्क, हे सगळे कशामध्ये येणार? सीएनएसच्या मॅनिफेस्टेशन्स मध्ये. सीएनएस मॅनिफेस्टेशन म्हणजे सीएनएसच्या रिलेटेड जे काही सायन्स सिम्पटम्स आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये लिहायचे. नंतर मग फीवर, त्यांना कंटिन्यू फीवर असतो. कंटिन्यू फीवर असतो त्या माणसांमध्ये. म्हणजे फीवर असल्यामुळे त्यांचं वेट पण लॉस होतं. हे सगळं त्याच्यामध्ये जीआयटी इरिटेशन, सीएनएस मॅनिफेस्टेशन, नंतर मग कंटिन्युअस फीवर असतो. आणि फीवरचं पण कसं असतं की ते रात्री जास्त प्रमाणामध्ये येतो आणि नंतर दिवसा तितक्या जास्त प्रमाणामध्ये फीवर नसतो. हे सगळे कशामध्ये येतात? क्रोनिक मध्ये. ठीक आहे. नंतर बघा केमिकल अनालिसिस. ह्याच्या केमिकल अनालिसिस मध्ये आपण काय करतो, जसं की तिकडे आपण विजरा वगैरे हे सगळं पाठवलं ते तर पाठवतोच. त्याच्यामध्ये पण इंटरनल विसरा हे केमिकल अनालिसिस साठी पाठवतोच, पण त्याच्याबरोबर आपण हेअर्स, नेल्स, स्किन हे सगळं पाठवतो बायोप्सी करण्यासाठी. हेअर्स, नेल्स, स्किन्स, नंतर मग जे काही त्याचे स्पुटम वगैरे आहे हे पण आपण तिथं एक्झामिनेशन केमिकल अनालिसिस साठी पाठवतो. ठीक आहे. नंतर डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये येतं क्रोनिक डिसीजेस. ऑल टाइप ऑफ क्रोनिक डिसीजेस, सगळे जे काही क्रोनिक डिसीजेस आहेत त्याच्यासोबत आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करावं लागतं. म्हणजे जे काही आपल्याला सायन्स सिम्पटम्स दिसणार आहे त्याच्यामध्ये तेच क्रोनिक डिसीजेस मध्ये पण असू शकतात. मग तो क्रोनिक डिसीज आहे का क्रोनिक पॉइझनिंग आहे याच्यामध्ये आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करता आलं पाहिजे. आणि त्यानुसारच मग आपलं ट्रीटमेंटची जी काही लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती बेस्ट असेल. ठीक आहे. हे झालं क्रोनिक पॉइझनिंगचं. ह्याच्यामध्ये आपण ते 5 पॉइंट्स बघितले. हिस्ट्री बघितली, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये वॅक्सिंग अँड वॅनिंग फिनॉमिना बघितला, नंतर सायन्स सिम्पटम्स बघितले, केमिकल अनालिसिस अँड डिफरन्शियल डायग्नोसिस. ठीक आहे. होप सो सगळ्यांना समजलं असेल. तुम्ही आता हे लेक्चर झालं की लगेच आयुर्वेदा मराठीच्या एकदा नोट्स वाचून घ्या सगळ्या. त्याच्यामध्ये नोट्स मध्ये पण काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही समजलं नसेल आणि लेक्चर्स मध्ये काही समजलं नसेल तर ते लगेच विचारून क्लिअर करून घ्या. कारण की अगं आता आपण सुरुवात केली आहे. जसं पुढे जाऊ तसं खूप काही पॉइंट्स येत जाणार आहेत. मग तसे डाऊट तुमचे असे साठत नका ठेवू. जसं क्रोनिक पॉइझनिंग मध्ये पॉइझन साठत असतं तसं तुमचे डाऊट्स तुम्ही साठवून नका ठेवू. लगेच विचारत जा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारून घ्या आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा पॉइंट सुरू करू.